जनसुरक्षा विधेयक विरोधात सत्यशोधक शेतकरी सभेचे निर्धार आंदोलन, तहसीलदारांना निवेदन सादर। सविस्तर वृत्त असे की आज नंदुरबार तहसील कार्यालयाजवळ आंदोलन करीत जुलमी जनसुरक्षा विधेयक विरोधात तहसीलदार यांना निवेदन देत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना हे जनसुरक्षा विधेयक रद्द व्हावा म्हणून निवेदन पाठवावे अशी मागणी केली व सविस्तर चर्चा करण्यात आली। चर्चा करताना विधेयक संदर्भात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विधिमंडळाच्या अधिवेशनात 5वी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले असले तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे। त्यामुळे हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला आहे। सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले होते। या समितीने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यानुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सूचना व विरोध नोंदविण्यात आला आहे। यावरून जनसामान्यांच्या मनात व आपल्या हक्कांसंदर्भात या विधेयकाबाबत काय आहे हे लक्षात येते। सरकारच्या धोरणावर टीका करणे, सरकारी यंत्रणेबाबत चिकित्सा करणे हेच हे कायद्यानुसार बेकायदेशीर कृत्य ठरविण्यात आले आहे। ही हुकुमशाही आहे। संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना सरकारला जॉब विचारण्याचा, टीका करण्याचा, सरकारी धोरणाची चिरफाड करण्याचे अधिकार दिलेला आहे, परंतु हे सरकार हा महत्त्वाचा अधिकार काढून घेत आहे। सरकारी यंत्रणेवर टीका, सरकारी धोरणावरील टीका, मंत्री, अधिकारी यांच्यावरील टीका, टिप्पणी हे देखील बेकायदेशीर कृत्य ठरवले जाईल। म्हणून याच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती व सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड विक्रम गावित, कॉम्रेड लीलाबाई वडवी, कॉम्रेड जमनाबाई ठाकरे, कॉम्रेड मनोहर वळवी, कॉम्रेड चिंतामण पाडवी, कॉम्रेड रविदास वडवी, कॉम्रेड तिसू वडवी, कॉम्रेड संजू गायकवाड, कॉम्रेड दिलीप नाईक, कॉम्रेड भीमसिंग सर, कॉम्रेड मेहमूद भाई व आदी संघटनाचे कार्यकर्ते प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा ग्राउंड रिपोर्ट। देशव्यापी जनविरोधी विधेयक विरोधी आम्ही तहसीलदार साहेबांना कागदपत्र दिलेलं आहे। यामध्ये सर्व संघटना आहेत, सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा, सत्यशोधक शेतकरी सभा आणि काँग्रेस वगैरे आणि इतर जनसंघटना आहेत। हे जो जनसुरक्षा विधेयक कायदा आहे हा आदिवासी लोकांना किंवा तमाम लोकांना मुळावर आलेला आहे। उदाहरणार्थ आम्ही जो सत्यशोधक शेतकरी सभामार्फत या जलजंगलीमध्ये जमीन कसतो, त्यामध्ये एका झाड जर तोडला तर त्याला 50,000 रुपये दंड आहे आणि 2 ते 7 वर्ष शिक्षा आहे। आणि ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या लाखो झाडे तोडतात, त्यांना किरकोळ दंड भरून सोडून देण्यात जातं। ही कशी काय लोकशाही आहे? यासाठी आमचा आज राष्ट्रपती महासाहेबांना तहसील मार्फत साहेब जो निवेदन दिला आहे तो दिला पाहिजे। लाल सलाम सत्य की जय हो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक किंवा कायदा रद्द झाला पाहिजे या संदर्भामध्ये विविध संघटनांचं आंदोलन आहे। आज नंदुरबार या ठिकाणी सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी असेल, लाल बावटा असेल आणि इतर सर्व आदिवासींच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना भेटून राज्यपालांना निवेदन देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। हा कायदा घटनेच्या विरोधामध्ये आहे। सामान्य माणसाला जे घटनेने जे अधिकार दिलेले आहे त्यांच्या विरोधामध्ये आहे। म्हणून हा कायदा शासनाने मागे घ्यावा, तो रद्द करावा अशी मागणी आज आम्ही या संघटनेच्या वतीने, सर्व संघटनांच्या वतीने निवेदनाच्या द्वारे तहसीलदारांना दिलेली आहे।